संक्रांतीच्या काळात पतंग उडविण्याचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र हाच उत्साह मूर्तिजापूरमधील एका कुटुंबासाठी कायमचा काळोख घेऊन आलाय. पतंग उडवत असताना पतंगाच्या मागे धावणाऱ्या 10 वर्षीय चिमुकल्याचा उघड्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण मूर्तिजापूर शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती भागातील परदेशीपुरा परिसरात राहणारा 10 वर्षीय उमेर शेख हा काल संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मित्रांसोबत पतंग उडवत होता. पतंगाच्या मागे धावत असताना त्याचे लक्ष गेले नाही आणि तो जवळच असलेल्या 30 फूट खोल उघड्या विहिरीत कोसळला. उमेर विहिरीत पडल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार आणि स्थानिक नेत्यांनी तात्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाला पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 20 मिनिटात अत्यंत शिताफीने 30 फूट खोल पाण्यातून उमेरचा मृतदेह बाहेर काढला. मात्र तोपर्यंत उमेरचा श्वास थांबला होता. पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला असून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आलाय. खेळण्याच्या वयात काळाने झडप घातल्यानं उमेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातील उघड्या विहिरींच्या सुरक्षेबाबत असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या कठीण प्रसंगी दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखालील आपत्कालीन पथकाने दाखवलेल्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. घटनास्थळी सुनील लछुवाणी, सचिन उगले, सद्दाम पटेल यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.